रात्री गाढ झोपेत तुम्ही स्वतःला एखाद्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं आणि सकाळी जाग आल्यावर ते स्वप्न अगदी स्पष्टपणे आठवत राहिलं, तर तुमच्या मनात पहिला प्रश्न कोणता येईल? हे फक्त माझ्या मनाचा खेळ होता की या स्वप्नामागे काही वेगळा संकेत दडलेला आहे? कारण प्रत्येक स्वप्न हे सारखं नसतं. काही स्वप्न जाग आल्याबरोबर विसरून जातात, तर काही स्वप्न दिवसभर डोक्यामध्ये फिरत राहतात. विशेषतः शारीरिक संबंधाशी जोडलेलं स्वप्न असेल तर अनेकांना त्याबद्दल कोणाशी बोलावं सुद्धा वाटत नाही. पण अशा स्वप्नांबद्दल अनेक पारंपरिक मान्यता आहेत आणि त्यानुसार स्वप्नाचा अर्थ फक्त तुम्ही काय पाहिलं यावर ठरत नाही, तर तुम्ही कोणासोबत स्वतःला पाहिलं आणि तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात त्या व्यक्तीचं स्थान काय आहे यावर सुद्धा तो बदलू शकतो. समजा एखाद्या अविवाहित तरुणाला स्वप्नामध्ये स्वतःच्या प्रेमिकेसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसलं, किंवा एखाद्या अविवाहित तरुणीला आपल्या प्रिय व्यक्तीसोबत अशी जवळीक दिसली, तर पारंपरिक स्वप्न मान्यतांमध्ये याकडे काही परिस्थितींमध्ये शुभ संकेत म्हणून पाहिलं जातं. असं मानलं जातं की दोन व्यक्तींमधील नातं पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकतं. प्रेमाचं नातं अधिक घट्ट होणं, एकमेकांबद्दलचा विश्वास वाढणं किंवा विवाहासंबंधी सकारात्मक घडामोडी होणं यांच्याशी सुद्धा या स्वप्नांचा संबंध जोडला जातो. अनेकदा ज्या व्यक्तीवर आपलं मनापासून प्रेम असतं, जिच्यासोबत भविष्यातील आयुष्याची आपण कल्पना करत असतो, ती व्यक्ती स्वप्नात अशा स्वरूपात दिसू शकते. त्यामुळे हे स्वप्न केवळ शारीरिक आकर्षणाशी संबंधित आहे असं समजणं योग्य ठरणार नाही. त्यामागे त्या व्यक्तीबद्दलची भावनिक ओढ आणि तिच्यासोबत आयुष्य घालवण्याची इच्छा दडलेली असू शकते. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला रोज अशाच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हेच स्वप्न अविवाहित व्यक्तीसाठी ज्या अर्थाने पाहिलं जातं त्याच अर्थाने विवाहित व्यक्तीसाठी पाहिलं जात नाही. जर एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषाला आपल्या जोडीदाराऐवजी प्रेमी, प्रेमिका किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक जवळीक असल्याचं स्वप्न पडलं, तर त्याकडे सावध करणाऱ्या संकेताच्या स्वरूपात बघितलं जातं. कारण अशा स्वप्नामागे मनामध्ये दडलेलं आकर्षण, वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेलं अंतर किंवा नात्यामधील काही अपूर्ण अपेक्षा असं काही असू शकतात. त्यामुळे असं स्वप्न पडलं म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडणारच असा त्याचा सरळ अर्थ कधीही घेऊ नये. उलट आपल्या वैवाहिक नात्यामध्ये कुठेतरी संवाद कमी झाला आहे का, किंवा भावनिक जवळीक कमी झाली आहे का, किंवा जोडीदाराकडून असलेल्या काही अपेक्षा मनामध्येच राहिल्या आहेत का, याचा विचार करण्याची ती एक संधी असू शकते आणि ती संधी कधीही गमावू नये. एखाद्या महिलेला आपल्या पतीकडून अपेक्षित वेळ, प्रेम किंवा जवळीक मिळत नसेल, तर तिच्या मनामधील ती अपूर्ण इच्छा स्वप्नाच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकते. दिवसभर आपण अनेक भावना मनात दाबून ठेवतो. काही गोष्टी जोडीदाराला सांगायच्या असतात, पण त्या काही सांगितल्या जात नाहीत. काही अपेक्षा असतात, पण त्या आपण व्यक्त होत नाहीत. आणि कधीकधी याच भावना रात्री स्वप्नांच्या रूपाने तुमच्या डोळ्यासमोर येतात. म्हणून अशा स्वप्नांचा अर्थ शोधताना फक्त शुभ की अशुभ एवढाच प्रश्न विचारू नका. स्वप्नात तुमच्यासोबत कोण होतं, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत, तुमच्या नात्यामध्ये सध्या समाधान आहे की काहीतरी अपूर्ण वाटत आहे, या प्रश्नांची उत्तरंसुद्धा महत्त्वाची ठरू शकतात. आता ते कसं, चला तर आपण हळूहळू व्हिडिओमध्ये बघूया. पण आता सर्वात रंजक प्रश्न उरतो. जर एखाद्या अविवाहित मुलीला वारंवार अशा प्रकारचं स्वप्न पडत असेल, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? त्यातील काही अर्थ तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडतील. ते आपण पुढे बघूया. अविवाहित महिलेला शारीरिक संबंधाचं स्वप्न पडणं हे काही व्याख्यांनुसार तिच्या आयुष्यातील नवीन टप्प्याशी जोडलेलं मानलं जातं. विशेषतः
तिच्या विवाहाची वेळ जवळ येत असल्याचा संकेत सुद्धा असं म्हणून अशा स्वप्नांकडे पाहिलं जातं. याचा अर्थ असा की स्वप्न पडलं म्हणजे लगेचच लग्न होणार असा निश्चितपणे घेऊ नये. पण पारंपरिक मान्यतेनुसार तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादा महत्त्वाचा बदल घडण्याची शक्यता, नवीन नात्याची सुरुवात किंवा आयुष्यामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीचा प्रवेश यांच्याशी या स्वप्नांचा संबंध हा जोडला जातो. एक रंजक व्याख्या म्हणजे नवीन मैत्री आणि वाढणारं सामाजिक वर्तुळ. जर अविवाहित महिलेला एखाद्या ओळखीच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीसोबत जवळीक असल्याचं स्वप्न दिसलं तर त्याचा संबंध नवीन लोकांशी ओळख होणे, नवीन मित्रमैत्रिणी बनणे आणि सामाजिक संबंध वाढणे यांच्याशी जोडला जातो. म्हणजेच हे स्वप्न केवळ प्रेमसंबंधाबद्दलच असेल असं नाही. कदाचित आयुष्यामध्ये अशा काही व्यक्तींचा प्रवेश होऊ शकतो ज्यांच्यामुळे तिच्या विचारांमध्ये किंवा सामाजिक आयुष्यात बदल होईल, अशी पारंपरिक व्याख्या ही केली जाते. पण यापेक्षा सुद्धा विचार करायला लावणारा अर्थ आहे तो स्वातंत्र्याचा. कधीकधी अशा स्वप्नातून एखाद्या अविवाहित महिलेच्या मनामधील स्वतःच्या निर्णयांनुसार आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त होत असल्याचं मानलं जातं. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असणे आणि कोणत्याही दबावाशिवाय पुढचा मार्ग निवडण्याची इच्छा तिच्या मनात असेल तर त्या भावनांचं प्रतिबिंब वेगवेगळ्या प्रकारच्या स्वप्नांमध्ये उमटू शकतं. त्यामुळे प्रत्येक अशा स्वप्नाकडे फक्त शारीरिक इच्छेच्या नजरेतून पाहणं चुकीचं ठरू शकतं. अविवाहित महिलांसाठी या स्वप्नाची आणखी एक पारंपरिक व्याख्या ध्येयप्राप्ती, यश आणि स्थैर्याशी जोडलेली आहे. आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्याची इच्छा, आर्थिक किंवा वैयक्तिक स्थैर्य मिळवण्याची धडपड आणि भविष्यामध्ये अधिक सुखी व समृद्ध आयुष्य जगण्याची अपेक्षा या गोष्टीसुद्धा अशा स्वप्नांच्या अर्थाशी जोडल्या गेल्या आहेत. म्हणजेच स्वप्नामधील जवळीक ही काही व्याख्यांमध्ये प्रत्यक्ष शारीरिक संबंधापेक्षा समाधान, आनंद किंवा पूर्णत्वाच्या इच्छेचं प्रतीक मानली जाते. एखाद्या गर्भवती महिलेला असं स्वप्न पडलं तर गर्भावस्थेत स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक आणि भावनिक पातळीवर अनेक बदल सुरू असतात. मातृत्वाची उत्सुकता असते, पण त्याचवेळी मनामध्ये अनेक प्रश्नसुद्धा असू शकतात. पुढे काय होईल? बाळ व्यवस्थित असेल ना? नवीन जबाबदाऱ्या आपण सांभाळू शकू का? अशा प्रकारच्या चिंता आणि अस्वस्थता मनामध्ये असताना त्यांचं प्रतिबिंब स्वप्नांमध्ये उमटू शकतं. त्यामुळे गर्भवती महिलेला शारीरिक संबंधाशी संबंधित स्वप्न पडल्यास त्याचा संबंध तिच्या गर्भावस्थेविषयी असल्याची चिंता, अस्वस्थता किंवा मातृत्वाबद्दलच्या भावनांशी सुद्धा जोडला गेला आहे. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्वप्न म्हणजे भविष्याने पाठवलेला संदेश असतोच असं नाही. कधीकधी दिवसभर आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, ज्या भावना मनामध्ये दडवून ठेवतो, ज्या गोष्टींची भीती वाटते किंवा ज्यांची तीव्र इच्छा असते, त्याच गोष्टी रात्री वेगळ्या रूपामध्ये स्वप्नात दिसू शकतात. म्हणून एखादं स्वप्न पडलं म्हणून घाबरून जाण्यापेक्षा आपल्या मनामध्ये त्या काळात काय सुरू आहे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण आता उरतात 3 सर्वात विचित्र स्वप्न. पशूंना शारीरिक संबंध करताना पाहणं, स्वतःला परस्त्रीसोबत संबंध ठेवताना पाहणं आणि पूर्णपणे अनोळखी व्यक्तीसोबत जवळीक असल्याचं स्वप्न पडणं. आश्चर्य म्हणजे पारंपरिक मान्यतेनुसार यापैकी एक स्वप्न धनलाभ, सुखसमृद्धी आणि व्यवसायातील वाढीशी जोडलेलं आहे, तर दुसरं आर्थिक नुकसान आणि संकटाची चाहूल मानलं गेलं आहे. पण कोणतं स्वप्न काय सांगतं आणि अनोळखी व्यक्तीचं स्वप्न शुभ आहे की अशुभ हे आता आपण पुढे जाऊ तसं जाणून घेऊया. स्वप्नामध्ये पशूंना शारीरिक संबंध करताना पाहणं, असं दृश्य स्वप्नात दिसल्यावर अनेकांना ते विचित्र वाटू शकतं. काही जण तर सकाळी उठल्यानंतर अशा स्वप्नाचा विचारसुद्धा करणार नाहीत. पण पारंपरिक स्वप्न मान्यतांमध्ये या स्वप्नाकडे आश्चर्यकारकरित्या शुभ संकेत म्हणून पाहिलं गेलं आहे. पशूंना
धन आणि समृद्धीशी जोडून पाहण्याची एक पारंपरिक धारणा असल्यामुळे अशा प्रकारचं स्वप्न घरातील सुख समृद्धी वाढण्याशी संबंधित मानलं जातं. असं मानलं जातं की या स्वप्नानंतर व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. अडकलेलं धन मिळणं, उत्पन्नामध्ये वाढ होणं किंवा घरातील आर्थिक अडचणी कमी होणं यांच्याशी या स्वप्नाचा संबंध जोडला जातो. विशेषतः व्यापार किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी व्यवसायामध्ये वाढ होणं आणि आर्थिक लाभ मिळणं याचा सुद्धा संकेत म्हणून त्याकडे पाहिलं जातं. स्वप्न पडलं म्हणजे दुसऱ्या दिवशी अचानक पैसा मिळेल असा याचा अर्थ नाही. हा केवळ पारंपरिक स्वप्न व्याख्यांमध्ये सांगितलेला शुभ संकेत आहे. पण आता याच्या अगदी उलट स्वप्न पहा. एखाद्या विवाहित पुरुषाला स्वतःच्या पत्नीऐवजी परस्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचं स्वप्न पडलं तर पारंपरिक मान्यतेकडे त्याकडे सावध करणारा संकेत म्हणून पाहिलं जातं. पत्नीला घरातील लक्ष्मीचं रूप मानलं जातं. हे असल्यामुळे पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीसोबत स्वतःला अशा अवस्थेत पाहणं आर्थिकदृष्ट्या अशुभ असल्याची यामध्ये मान्यता आहे. या स्वप्नांचा संबंध आर्थिक कमजोरी, पैशांची कमतरता आणि व्यवसायामध्ये नुकसान होण्याशी जोडला गेला आहे. त्यामुळेच अशा स्वप्नाकडे पैसा आणि व्यवहाराच्या बाबतीत अधिक सावध राहण्याची आठवण म्हणून पाहता येईल. त्याचबरोबर हे स्वप्न वैवाहिक नात्याचा सुद्धा विचार करायला भाग पाडू शकतं. आपल्या जोडीदारासोबत भावनिक अंतर निर्माण झालं आहे का? नात्यामधील संवाद हा कमी झाला आहे का? किंवा मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झालं आहे का? अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता आपल्या नात्याचा विचार करणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. आणि आता शेवटचं आणि कदाचित सर्वात रहस्यमय स्वप्न, पूर्णपणे अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध असल्याचं स्वप्न. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि रोज अशाच नवनवीन माहितीसाठी संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही कधी पाहिलं नाही, जिच्याशी तुमचा प्रत्यक्ष आयुष्यात कोणताही संबंध नाही, अशी व्यक्ती अचानक स्वप्नात येते आणि तुम्ही स्वतःला तिच्यासोबत जवळीक साधताना पाहता. मग प्रश्न पडतो, ही अनोळखी व्यक्ती नेमकं कोण आहे आणि अशा स्वप्नाचा अर्थ तरी काय? पारंपरिक व्याख्येनुसार याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा मानला जात नाही. तरुण, अविवाहित मुलगा किंवा मुलगी अशा प्रकारचं स्वप्न पाहत असेल तर काही मान्यतांमध्ये त्याकडे शुभ संकेत म्हणून पाहिलं जातं. आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश, नवीन नातं किंवा वैयक्तिक जीवनात बदल यांच्याशी त्याचा संबंध जोडला जाऊ शकतो. पण विवाहित स्त्री किंवा पुरुषाच्या बाबतीत यात स्वप्नाकडे अशुभ संकेत म्हणून पाहिलं गेलं आहे. विशेषतः वैवाहिक आयुष्यात निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेशी किंवा नात्यामधील बदलांशी त्याचा संबंध जोडला जातो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, स्वप्नातील एकच दृश्य प्रत्येकासाठी एकच अर्थ घेऊन येतं असं पारंपरिक व्याख्यांमध्ये सुद्धा मानलं जात नाही. स्वप्न कुणाला पडलं, या व्यक्तीची परिस्थिती काय आहे आणि स्वप्नात तिच्यासोबत कोण होतं यानुसार अर्थ बदलत जातो. पण या संपूर्ण विषयाच्या शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं सर्वात महत्त्वाचं, स्वप्न म्हणजे भविष्याची खात्रीशीर भविष्यवाणी नाही. काही परंपरा स्वप्नांना येणाऱ्या काळाचे संकेत मानतात, पण अनेकदा आपण दिवसभर अनुभवलेल्या घटना, मनात दडवून ठेवलेल्या इच्छा, एखाद्या गोष्टीची भीती, नात्यांमधील अस्वस्थता किंवा सतत मनात सुरू असलेल्या विचारांचं प्रतिबिंबसुद्धा आपल्याला स्वप्नांमध्ये उमटू शकतं. म्हणून एखादं विचित्र स्वप्न पडलं म्हणून लगेच घाबरून जाण्याची किंवा शुभ स्वप्न पडलं म्हणून काहीतरी चांगलं घडणारच आहे अशी खात्री बाळगण्याची गरज नाही. त्याऐवजी त्या स्वप्नाने तुमच्या मनात कोणता विचार निर्माण केला हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी प्रश्न हा नाही की तुमचं स्वप्न शुभ होतं की अशुभ होतं. खरा प्रश्न हा आहे की त्या स्वप्नाने तुमच्या मनात नेमकं काय हलवलं. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल
खूप खूप आभार. धन्यवाद.